वाटचाल करता 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 विश्वामित्र, प्रभू रामचंद्र व लक्ष्मण मगध देशामध्ये आलेले आहे. मगध देश म्हणजे आत्ताचा जो बिहार आहे तो मगध देश. तिथपर्यंत आल्यानंतर गंगा नदी लागलेली आहे. मग गंगा नदी लागल्यानंतर साहजिकच रामाने प्रश्न विचारला की विश्वामित्र ऋषींना विचारले, मला असं माहीत आहे की आमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी खूप तपश्चर्या करून ही गंगा पृथ्वीवर आणलेली आहे. त्याची कथा जर थोडक्यात सांगता आली तर मला सांगा. आता खूप मोठी आहे, परंतु विश्वामित्रांनी रामाला सांगितलं आणि त्याचं वर्णन 19व्या सर्गामध्ये बालकांडाच्या वाल्मिकींनी खूप अतिशय सुंदर रीतीने केलेलं. सगर हा एक राजा होता. त्या सगराला 60 पुत्र आणि त्या सगर राजाने ही जी गंगा आहे जी हिमालयाची पुत्री आहे, पार्वतीची बहीण आहे, तिला पाताळातून आणायचं. तुम्ही पाताळात जाऊन पाताळातून आणायचं म्हणून त्याने सर्वच्या सर्व 60 पुत्रांना पाताळात पाठवलं. घनघोर युद्ध झालं, त्याचा पराभव झाला 60 पुत्रांचा. आता काय करायचं? शेवटी सगरच्या त्या पुत्रांच्या नंतरची 2 ते 3 पिढ्या गंगेला पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न. नंतर एक अंशुमन नावाचा एक सगराचा वंशज त्याने प्रयत्न केला आणि ती पाताळातून वरती आली. पण पाताळातून वरती आल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला, गंगेला स्वतःलाच गर्व झाला आणि गर्व झाल्यानंतर तिचा जो प्रवाह आहे तो प्रवाह इतका प्रचंड होता की आता पृथ्वीवर आल्यानंतर कुणालाही त्या प्रवाहाला बांध घालता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तिने स्वतःच केली. आणि मग शंकराने त्याचा हस्तक्षेप करून त्या जटेमध्ये त्या गंगेला धारण केलं. शेवटी पुन्हा ती ज्या अर्थी शंकराच्या जटेत गेली त्या अर्थी ती पृथ्वीवर काय दिली. मग भगीरथ राजाने पुन्हा तिला आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तिला पुन्हा आणल्यानंतर ती भागीरथी झाली आणि भागीरथी झाल्यानंतर सुद्धा गंगेने पुन्हा आपलं उग्र रूप धारण. मग आता काय करायचं? ती म्हणजे पुन्हा मी स्वर्गात झाली. मग ती स्वर्गात गेल्यानंतर त्याच्यानंतरचा जो वंशज राजा आहे तो आहे जनुराजा. आणि त्या जनुराजाने पुन्हा युद्ध केलं, तपश्चर्या पण केली, युद्ध पण केलं आणि पुन्हा ती गंगा आत्ता जिथे आहे तिथे आणली. म्हणून तिचं नाव जी भागीरथी आहे, आता जी गंगा आहे तीच आता जान्हवी झाली. अशी सगळी सविस्तर कथा विश्वामित्रांनी रामचंद्र आणि ती सांगितल्यानंतर हळूहळू करता 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 ते मिथिलेला आले. मिथिलेला आल्यानंतरचं जे वर्णन वाल्मिकींनी केले ते अतिशय सुंदर आहे. तसं एक श्लोक सांगतो. श्रीराम प्रभू मिथिला गमनम जनकेन विश्वामित्रस्य सत्कारात्यर्थ परिचय आणि जिज्ञासा तस्य प्रतिष्ठा. विश्वामित्राने जनकाच्या तिथे गेल्यानंतर जनकाने विश्वामित्राचं स्वागत केलं, अतिशय यथोचित स्वागत केलेलं आहे. आपण कशासाठी आला, आपलं प्रयोजन काय आहे ते सांगताना विश्वामित्राने सांगितलं की माझ्याबरोबरचे जे आहेत ते दशरथ राजाचे पुत्र आहेत. दशरथ राजा अयोध्येचा राजा आहे. अयोध्येचा राजा असताना हे जे 2 कुमार आहेत, एकाचे नाव राम आहे, एकाचे नाव लक्ष्मण आहे. आणि तुला काय सांगू राजा, खूप छान वर्णन केले. जवळजवळ 13 श्लोक आहेत.
तुला काय सांगू, या रामाने आणि ह्या लक्ष्मणाने मारीचीला तर मारलं, परंतु सुबाहू यालाही मारलं, ताटिकेचा वध केला आणि शेवटी माझं जे यज्ञ आहे ते यज्ञ सफल करण्याचं काम त्या 2 सूत्रांनी केलेलं आहे. अरे वा, खूप छान वाटलं. आणि मला असं वाटलं जनका, मला असं वाटलं की तुझा जो पण आहे, तुझा पण जो आहे की तुझ्याजवळ जे शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्य उचलण्याकरता अनेक रथी महारथी पराक्रमी राजे येऊन गेले, पण त्यांना ते शिवधनुष्य उचलता सुद्धा आलं नाही. माझ्या मनात असं आहे की मला असं वाटतं ज्या अर्थी त्यांनी सुबाहू आणि मारीचीचा वध केलाय, एवढ्या बलाढ्य राक्षसांचा वध केलाय, असं सामर्थ्य ज्या राजकुमार रामाचं आहे तो तुझं शिवधनुष्य उचलेल असं मला वाटतं. आणि म्हणून या निमित्ताने तुझ्या यज्ञात सहभागी व्हावं आणि यांना घेऊन यावं म्हणून मी मुद्दाम वाकडी वाटतो मारलेला. जनकाला खूप आनंद. जनकाने काय आपण सांगितलं, जनकाने ही माझी जी सीता आहे मला प्राणाहून माझी अशी इच्छा आहे, मनोमन इच्छा आहे की तिला पराक्रमी वीर मिळावा, पृथ्वीवर त्याचं साम्राज्य निर्माण व्हावं, इतका पराक्रमी वीर त्या स्त्रीला मिळावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून हा पण मिळावा. आणि तुला माहित आहे हे जे शिवधनुष्य आहे हे मला युद्धाच्या पराक्रमाच्या वेळेस प्रत्यक्ष विष्णूने दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं पारिपत्य करण्याचं सामर्थ्य, विष्णूचं सामर्थ्य ज्याच्यात असेल ना त्यालाच करता येईल. आणि मग त्याने सीतेची थोडीशी कथा केला. कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सीतेची कथा सांगताना त्यांनी सांगितलं, विश्वामित्रा, मी असंच अरण्यामध्ये माझ्याच वनामध्ये नांगरत असताना, नांगर ज्यांना नांगर माहिती आहे त्यांना, नांगरत असताना नांगराच्या टोकाला आपोआप एक बालिका आली. आणि ती बालिका नांगराच्या टोक जे आहे त्याला सीत म्हणतात, म्हणून त्या टोकावरून टोकाच्या स्पर्शाने निर्माण झालेली ही जी छोटीशी बालिका आहे तिचं नाव मी त्यावेळेस सीता ठेवलं. ही माझी सीता कन्या आहे, ही आता उपवर झाली आहे आणि तिचं यज्ञ मी मांडलेला आहे. आता मला असं वाटतं की तुम्ही जे राजकुमार राम आणलेले आहेत त्यांनी मी जे शिवधनुष्य आणलेलं आहे ते उचलण्याचा प्रयत्न करा. वास्तविक ते शिवधनुष्य होते एका पेटाऱ्यामध्ये. पेटाऱ्यामध्ये असल्यानंतर त्या जनक राजाने ते शिवधनुष्याची जी पेटी आहे ते पेटी त्यांच्या त्या संबंध दूताच्या मार्फत त्या यज्ञ मंडपामध्ये आणली. आणि विश्वामित्राने ती पेटी उघडल्यानंतर रामाला जवळ घेतलेलं आहे. आणि त्या रामाला जवळ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, प्रभू, माझी अशी मनामन इच्छा आहे की हे जे शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्य आपण उचलावं. पेटी उघडलेली आहे. पेटी उघडल्यानंतर आतमधलं जे शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्याला रामाने सहज एका हाताने उचललेलं आहे. आणि उचलल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या हाताने त्याला बाण लावलेला आहे. आणि बाण लावल्यानंतर ते शिवधनुष्य नुसतं बाण तो पडलाच पडला, परंतु शिवधनुष्याचे तुकडे होऊन ते खाली पडले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. विश्वामित्राला खूप 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 आनंद झाला. आता काय करायचं, आता काय करायचं, आता पण तो जिंकलाय. रामाने पण तो आता जिंकलाय. म्हणजे शिवधनुष्य जो उचलेल त्याला मी माझी सीता देईल हा पण पूर्ण झाला. हा पण पूर्ण झाल्यानंतर साहजिकच सीता ही रामाची होणार ही जी कथा आहे जे काही आहे ते जनकाला सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर बघा, त्यानंतर त्याची दोघांची बोलणी झाली. त्या बोलण्यानंतर विश्वामित्राला सांगितलं जनकाने की माझी जी कन्या आहे सीता ही रामाला तर मी देतच आहे, त्याचप्रमाणे माझी दुसरीही कन्या आहे आणि तीही मित्रा
ही मी लक्ष्मण. एवढंच नाही तर माझ्या भावाच्या ह्या 2 मुली आहेत त्याही भरत आणि शत्रुघ्न. अशा प्रकारे 4ही पुत्रांचं मागणी विश्वामित्राकडं जनकाने केलेली आहे. आनंद झालेला आहे. आता हे इकडे कोण आहे? जनकाच्या मंडपामध्ये कोण आहे? विश्वामित्र आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, जनकाची सभा आहे, रक्षक जनक आहे, सीता आहे. पण आता शेवटी ठरल्यानंतर करायचं काय? कसं करायचं? शेवटी तिकडचे मंडळी ते लागतील ना. म्हणून विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्र दशरथ राजाला निरोप द्या. दशरथ राजाला निरोप द्या आणि सांगा की असं असं झालेलं आहे. पणामध्ये रामाने ते शिवधनुष्य उचललेलं आहे. जनक राजाच्या सीतेचा पण रामाने पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळं आपण सर्व जेवढे अयोध्येची मंडळी असतील सगळीच्या सगळी जनक राजाच्या आणि मग खूप वेळ 2 दिवसाच्या आत ते सगळे दूत अयोध्येला गेलेले आहे. ज्यांनी कुणी जनकपुरी पाहिलेली आहे, जनकपुरीला कोणी गेलं असेल तर त्यांनी आठवा की जनकपुरी आता तिथं सगळं वेगवेगळे महल निर्माण केले. ते जनकपुरीचा आणि अयोध्येचा रस्ता ज्या ठिकाणी आम्ही उतरलो होतो हॉटेलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं अजूनही तोच रस्ता आहे. अजूनही ते जे अरण्य लागले किंवा आधीची पायवाट वगैरे आहे ती तशीच आहे जी 5, 6, 10 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी असेल. तर त्या ठिकाणी 2 दिवसात ते सर्व आलेले आहे. वसिष्ठ म्हणजे आलेले आहेत, राजा दशरथ आलेला आहे, दशरथांची सर्व सुमंत आलेला आहे. सर्व मंडळी आल्यानंतर जनकाने स्वागत केल्यानंतर वेगळं पाणीग्रहण सीतेचं केलं, सुमित्राचं वेगळं केलं, भरतच्या मुलीच्या पत्नीचं त्यांचं वेगळं केलं. त्यांनी पाणीग्रहण केल्यानंतर आता आपण शुभमुहूर्त काढूया आणि शुभमुहूर्त काढून आपण यांचं यथोचित लग्न लावूया हा प्रस्ताव जनकाने राजा दशरथाबरोबर मांडला. दशरथ 2-3 दिवस थांबले आणि त्या शुभमुहूर्तावर मग सीतेचं स्वयंवर पार पडलं. आकाशाशी जडले नाते धरणी माते स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते. भक्त सावळे भक्त सावळे समोर तुझे स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते. लागले फूल भणभण, लागले फूल भणभण, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले चरण काटती
की